एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. तर आज बनवूया दिसायला एकदम क्यूट आणि खायला भारी असा गुलाबी बीट भात. मुलांना भाज्या भरवणं म्हणजे मोठं युद्धच असतं, पण जर डब्यात असा मस्त गुलाबी रंगाचा भात दिला तर डबा फस्त तर होणारच. आणि बीट न खाणाऱ्यांसाठी हा एक झक्कास पर्याय. चवीला चविष्ट आणि आरोग्याला पौष्टिक असा बीट भात आज आपण बनवूयात. तर इथे आता आपल्याला 1 वाटी तांदूळ घ्यायचे. तर तांदूळ तुम्ही इथे बासमती वापरू शकता किंवा कोलम जरी वापरला तरी चालेल. तर आता आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. नंतर आता असंच पाण्यात भिजत ठेवायचं आहे. आता पुढची तयारी करू ती म्हणजे आता इथे बीट आपल्याला कापून त्याचं साल काढून घ्यायचं आहे आणि साल काढल्यानंतर बीट आपल्याला किसून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही न किसता याची प्युरी बनवली तरीसुद्धा चालेल आणि किसून घातलं तरीसुद्धा चालेल. दोन्ही पर्याय छान आहेत. तर आता इथे मी किसून घेते. तर किसताना बारीक किसणीच घ्यायची, जाडसर किस नाही पडला पाहिजे, असा पातळसर किस पडेल अशी इथे किसणी वापरायची. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे आपल्याला बीटाचा किस तयार करून घ्यायचा आहे. तर इथे आता बीट आपलं किसून झालं आहे. तर 1 वाटीसाठी 1 बीट भरपूर होतं. नंतर 1 कांदा आपल्याला उभा पातळ चिरून घ्यायचा आहे. तर बीट आणि कोथिंबीर घ्यायची. आता मसाल्यांमध्ये आपल्याला इथे तमालपत्र, दालचिनीचा तुकडा, जिरं, लवंगा, आलं लसूण मिरचीचा ठेचा, बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला, हळद पावडर, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि अर्धा लिंबाचा रस लागणार आहे. तर इथे टोमॅटो किंवा लाल तिखट अजिबात वापरायचं नाही. आता कुकरमध्ये तेल घालायचं आहे. तर इथे 2 चमचे तेल घालून घ्यायचे आणि तेल चांगलं तापलं की मग जिरे घालायचे. जिरे तडतडले की आपल्याला लवंग, तमालपत्र, दालचिनीचा तुकडा घालायचा आहे आणि एकदा असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये कांदा घालायचा आहे. टोमॅटो का घालायचा नाही, टोमॅटोमुळे बीटाचा कलर थोडा बदलू शकतो. आता हिरवी मिरची, कढीपत्त्याचे पानं घालायचे, छान असं परतून घ्यायचं आहे. आता कांदा पण चांगला परतला आहे. आता यामध्ये आपल्याला ठेचा घालून घ्यायचा आहे. नंतर बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला घालायचा आहे. अगदी 1 चमचाच घालायचा आहे. नंतर पाव चमचा हळद पावडर घालायची आणि छान मिक्स करायचं आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीत हा बीट भात. आता यामध्ये आपल्याला किसून ठेवलं होतं ते बीट घालून घ्यायचं आहे. आता इथे बीट आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. लगेच तांदूळ घालायचं नाही. खमंग असं परतून झालं की मग तांदूळ घालायचा आहे, म्हणजे बीटाचा रंग तसाच टिकून राहतो. आता यामध्ये धुवून ठेवले होते तांदूळ, त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आता इथे तांदूळ घालायचं आहे. आता तांदूळ आणि हे परतलेलं बीट, कांदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा रंग पण किती छान आलाय तांदळाला. मुलं बीट खात नाही, त्यांच्यासाठी तर खरंच हा उत्तम पर्याय आहे. तर छान असं परतून झालं की यामध्ये आता अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाचा रस आवर्जून घाला, रंग पण छान टिकून राहतो आणि चवसुद्धा छान येते. आता यामध्ये पाणी घालायचं. तर तांदळाचा 1.5 पट आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. तर हा भात तुम्ही कढईमध्ये किंवा पातेल्यात सुद्धा बनवू शकता. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. आता हे मिक्स करायचं आहे आणि अगदी हलकीशी उकळी येऊ द्यायची. नंतर आपल्याला झाकण लावायचं आहे. आता झाकण लावलं की 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायचे. आता शिट्ट्या झाल्या, गॅस बंद करायचा आहे. कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. नंतर झाकण काढायचं आहे. आता हा आपल्याला मिक्स करायचा आहे आणि जसा जसा भात थंड व्हायला लागतो ना, तसा तसा बीटाचा रंग आणखी वाढायला लागतो.
तर आता इथे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा किती मोकळा सुटसुटीत झाला आहे. यामध्ये आता 2 चमचे साजूक तूप घालायचे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे मिक्स करायचे. तर तयार झाला आहे आपला हा बीट भात. तर बीट हा आरोग्यासाठी तर एक सुपर फूड मानला जातो आणि बीटाच्या भाताच्या निमित्ताने का होईना बीट पोटामध्ये जातं आणि बीटामध्ये लोहाचे प्रमाण आणि फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असतं आणि बीटामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी झपाट्याने वाढते. तर हे बीट आवर्जून खा आणि आपण तसं खात नाही, मग अशा पद्धतीने आपण बीटाचा वापर करू शकतो. तर तयार झाला आहे आपला हा इथे बीट भात. तर कसा वाटला मग हा गुलाबी ट्विस्ट? चवीला भारी आणि आरोग्याला नंबर 1. तर हा भात तुम्ही दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता, इतका अप्रतिम लागतो ना. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.